कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणे महत्त्वाचे असते. आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत. पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बुरानगर आणि इतर 14 गावे पाणीपुरवठा योजना आणि मिरी तिसगाव पाणीपुरवठा योजनांसाठी नवीन पंप बसवून लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. मुळा धरण येथे माजी मंत्री कर्डिले यांनी बुरानगर पाणी योजना तसेच मिरी तिसगाव पाणी योजनेच्या पंप हाऊसवर जाऊन तेथील पंपांची लाभार्थी गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पाहणी केली. अनेक वर्षापूर्वीचे जुने पंप असल्यामुळे लाभार्थी गावांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता. तसेच या योजनेच्या जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पंपांची तातडीने मागणी केली होती. नवीन पंप बसवून तसेच या योजनांचे रायझिंग मेन आणि पाईपलाईनचे कामे लवकर पूर्ण करून लाभार्थी गावातील लोकांना तातडीने सुरळीत पाणीपुरवठा करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिल्या. या प्रसंगी राहुरी तालुका भाजपा अध्यक्ष सुरेशराव बानकर, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सूळ, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, ज्येष्ठ नेते सुनील साखरे, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, युवा तालुका अध्यक्ष धीरज पानसंबळ, माजी संचालक सुरसिंग पवार, रासपचे शरदराव बाचकर, अक्षय तनपुरे, प्रभाकर हरिचंद्रे, ब्राह्मणी सेवा संस्थेचे चेअरमन महेंद्र तांबे, गोरख अडसुरे, गोरक्षनाथ तारडे, अरुण डोंगरे, श्रीकृष्ण भोसले, गणेश खैरे, उमेश शेळके, संचालक दत्ता तापकिरे, वैभव खलाटे, संतोष म्हस्के, रामदास सोनवणे, मधुकर मगर, धर्मनाथ आव्हाड, जिजाबा लोंढे, मिनीनाथ दुसुंगे, विजय शेवाळे, भगवान आढाव, रावसाहेब कर्डिले, राहुल पवार, बंडू पाठक, दादा दरेकर, अण्णा शिंदे, अशोक दाहतोडे, बंडू पवार, आसाराम अकोलकर, राहुल अकोलकर, विवेक मोरे, सागर कर्डिले, उद्धव गीते, भारत फलके, अरुण फलके, दीपक नवले, बुरानगर पाणी योजनेचे उपअभियंता रुमाले, मिरी तिसगाव योजनेचे उपअभियंता धगधगे, उपकार्यकारी अभियंता बिवाल आदींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. विनंती करतो आणि त्यांना सांगून आपण आता त्यांचं बिल भरून घेतो आणि बिल भरून घेण्याच्या आधी यांनी कुठेतरी आंदोलन करायचं, कुठेतरी उपोषणाला बनायचं, कुठेतरी एखादा रस्ता रोको करायचा आणि रस्ता रोको केल्यानंतर तिने लगेच 4 दिवसांनी बिल भरल्यानंतर ते आपल्या एमएससीबी तर चालू करून देणारच येतं. परंतु मग लगेचच सांगितलं का आम्ही आता रस्ता रोको केला, आम्ही निवेदन दिलं, आम्ही आंदोलन केलं आणि म्हणून लगेचच आता लाईट जोडण्याचं काम केलं. जी बंद झालेली योजना आम्ही चालू करून दिली. याच्यात आता तुम्हाला सांगतो का हे सगळ्या मंडळी माहेर येतं. आता आपण पाहिलं का 2009 पासून तर 2019 पर्यंत जे काम करत होतो त्यावेळेला हे म्हणायचे का कर्डिले साहेब नुसतं फोटो सेशन करते. आता हे काय करतात, राज्यामध्ये आपण पाहिलं तर सरकार होतं, सत्ता होती, मंत्री होते, त्या काळामध्ये कुठल्याच प्रकारचे काही कामं झाले नाही. आज आपण पाहतो का ते एसटी डेपोचं काम जरी झालं तर आपण एकनाथराव शिंदे साहेब आणि फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा आपले पालकमंत्री असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा मिळेल. आता तुम्हाला डेपोचं काम झालं पण लगेच मोठमोठ्याले बोर्ड लावून टाकले का म्हणले आपण आता यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि मग तुमचं तर यश येत होतं, एवढं काम करणारे लोकप्रतिनिधी होते तर तुम्ही तुमच्या सरकारच्या काळामध्ये केलं नाही की हा प्रश्न त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. आपण जे काय ट्रान्सफॉर्मर मंजूर केले होते, बावनकुळे साहेब त्या खात्याचे मंत्री होते, त्या काळातच झाली. कालही आपण पाहिलं पुढाऱ्याची जी काय आपण पेपरला मोठी प्रमाणाची जाहिरात आपण पाहिली. आता त्याच्यातले कामं सगळ्या आम्ही काढितो आणि आपले जे काय राहुरी तालुक्याच्या भाजपचे जे काही काय असेल की काय एकत्र परिषद घेतील आणि जेवढे त्यांनी ते कामं मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात झाले त्याचं उत्तर लवकरात लवकर तुम्हाला सांगतो. जेवढे काम आपण आपल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेत त्याचं उत्तर लवकरात लवकर तुम्हाला सांगतो का देण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करण्याचं काम केलं. म्हणजे स्वतः काही करता आलं नाही, परंतु आपण पाहिलं का आपल्या सरकारच्या काळामध्ये प्रयत्न केला झालाय याचं श्रेय आणि त्याचंही क्रेडिट घेण्याचं निघाले. आता जलजीवन योजनेच्या वेळेला आपण पाहिलं का अनेक वेळेला आरोप केले ही केंद्र सरकारने जलजीवन योजना आणली, ही बोगसच आणली, चालणारच नाही, जमणारच नाही, खर्च व्हायला जाईल, फुकट जाईल. मग नंतरच्या काळामध्ये लगेचच पेपरला बातम्या देऊन टाकले की ही जल योजना माझ्यामुळं झाली, ह्या गावाला माझ्यामुळं योजना झाली, त्या गावाला माझ्यामुळं मंजूर झाली आणि आज मात्र त्या कामाचं लगेचच आपल्या हाती उद्घाटन व्हावं म्हणून ते साकारायला सुरू करण्याचं काम होत आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो का आता ही बुरानगरची योजना असेल किंवा मिरी तिसगावची योजना असेल ही पूर्णता झाल्यानंतर लवकरच तुम्हाला सांगतो का आपल्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असतील, जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असतील, पंकजाताई असतील, यांच्या उपस्थितीमध्ये आपण लवकरात लवकर आपण आता त्याचं उद्घाटन करून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
आणि आजही आपल्याला हे तातडीने येण्याचा हेतू एकच होता. ते कावळ्यासारखे सगळ्या आपण पाहतो पण नजर लावूनच राहतात आणि इथं अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचं काम करतात आणि मग अधिकाऱ्याला ज्या वस्तूची त्या स्थितीची माहिती द्यावी लागते. तर लगेचच गाडी घ्यायची, यायच्या लगेच फोटो काढायचा, लगेचच देऊन टाकायचं का यांच्या प्रयत्नाने आज हे पंप जे होत आपलं माहिती का बंद आपलं जलजीवनमध्ये घेतले होते ते आता आमच्या प्रयत्नातून आता हे पंप बसून राहिले. म्हणून तुम्हाला सांगतो का आपण आता तुम्हाला निमंत्रित करण्याचं काम केलं आणि तुमच्या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये व्हावं. तुम्हाला हे योजनेचे आपण त्याचा पाठपुरावा करत फोन केलं कोणामुळे झालाय जे आपण आता हे जे काही पंप बसणार आहे तर चालू होणारे 30-31 तारखेपर्यंत ते कोणाच्या प्रयत्नातून होणार आहे, कोणत्या सरकारच्या काळामध्ये होणार आहे याची माहिती कुठेतरी आपल्या प्रमुख कार्यकर्त्याला माहिती असावा आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने आपल्या गावागावामध्ये जाऊन सांगावा. याच्यासाठी तुम्हाला सांगतो का तुम्हाला प्रत्येकाला ही निमंत्रण केलं आणि बोलवण्याचं काम केलं.